खोबऱ्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकता. पण मी खाल्लं आहे त्या सॉस आणि दहीसोबतच खाल्लं आहे, कारण आता संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळचं दही खाणत नाही. तुम्ही सॉससोबत पण खाऊ शकता किंवा चटणी खोबऱ्याची बनवू शकता, त्याच्यासोबत पण खाऊ शकता. तर मी तुमका सांगेनच काय असं. आता तुम्ही असेच माझं व्हिडिओ बघत राहा, कंटिन्यू राहा, म्हणजे तुमका समजात की काय बनवतंय मी. तर हे असत बटाटी. तर बटाटी ते ना बारीक मिक्सराक लावून सॉरी 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 तर हा ही बटाटी ना आधी आम्ही कुकरला लावून घेतलो आणि नंतर तिने ना मॅश केल्या नसा. मग त्याच्यानंतर ह्या घालता कांदो बारीक चिरले. आधी काय बनवतो सांगते आणि नंतर कांदो मिरची आणि ही मिरची आहे बारीक बारीक चॉप केलेली. तर रेसिपी बनवता माझी बहीण. तर मी रेसिपी तुमका कोणती आहे ती सांगेनच, तुम्ही बघा. पहिलं मग सांगा तुमका कुठची रेसिपी वाटता ती. तर मसालो घालता ना जरा. तर त्यामध्ये त्या घालता मसालो आणि हा आपला गव्हाचा पीठ असा ह्या त्यांनी मळून घेतल्या नसा मसालो. आणि त्याच्यानंतर ह्यो असा मसालो कमीच घालायचो, कारण आपण त्याच्यामध्ये मिरची घातलेली आहे. त्याच्यामुळे आपण तर कमीच घालायचो. चवीनुसार मीठ घालायचा. मी बटाटे उकडताना पण मीठ घातलेलं. हा बटाटे उकडताना पण हिने मीठ घातलेला हा. त्याच्यामुळे आपण क्वांटिटी बघूनच मीठ घालूचा हा. हळद घालतो ना आणि गरम मसाला नाही ना. मग आपण हळद आणि गरम मसालो स्किप करतो. आणि त्याच्यानंतर खूप सारी कोथिंबीर घालायची आपल्याक. ही एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो मिक्स. हां तर त्याच्यानंतर आपण ह्या सगळा मिक्स करतलो. तर ही रेसिपी तुमका खयची वाटता माका प्लीज कमेंट्समध्ये सांगू शकता तुम्ही, जर तुमका समजली असत तर. नाहीतर मी तुमका सांगतलच असं कोणती या रेसिपी. तर बघा थंडी लागता त्याच्यामुळे मी ही स्वेटर घातलंय. तर तुम्ही नाही तर म्हणशात ह्या काय घालून घेतल्या ना. हां तर ह्या तुम्ही म्हणजे जा मी आता बनवते तर तुम्ही दहीसोबत सॉससोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकता. पण मी खाल्लं आहे त्या सॉस आणि दहीसोबतच खाल्लं आहे, कारण आता संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळचं दही खाणत नाही. तुम्ही सॉससोबत पण खाऊ शकता किंवा चटणी खोबऱ्याची बनवू शकता, त्याच्यासोबत पण खाऊ शकता. तर मी तुमका सांगेनच काय असं. आता तुम्ही असेच माझं व्हिडिओ बघत राहा, कंटिन्यू राहा, म्हणजे तुमका समजात की काय बनवतंय मी. आपण या सगळं मिक्स करून घ्यायचा मसाले वगैरे. तुम्ही बघू शकता हे बघा मी सगळं असं मिक्स करून घेतलंय ना. तर अक्षू तू काय बोला शकतस इंका, तू काय सांगू शकतं ॲडवाईस, म्हणजे तुका वाटतं की हे चुकू नये म्हणून तू काय सांगू शकतं इंका. रेसिपीचं मी नाव सांगू नाही म्हणजे मी सांगतले नाही असं नाही, मी सांगतले पण म्हटलं ते ओळखतात ते बघूया. कशी ऍडवाइस देऊ काय पण तुका माहित आहे ना तू काय बनवतस ता. पण त्यांना सांगू नये मग व्हिडिओ आधीच कळतं ना. हां मग मी तुमका आता सांगेनच ह्या काय बनवता. आता तुम्ही अंदाज लावा की ह्या काय बनवत असताला, कारण ह्या गव्हाचा पीठ मळलेला आणि ह्या आपला असा बटाटी वगैरे त्याच्यात आपण कांदो वगैरे मी तुम्हाला दाखवलेच काय काय घातला वगैरे. मी सायटिक गेले तर हिनी ना धन्याची पूड आणि काय घातलं कस्तुरी मेथी घालून घेतल्यान. तर तुम्ही कस्तुरी मेथी पण घालून घ्यावा. आणि धने चपातीचा गोळो होतो तो लाटून घेतल्यान आणि त्याच्यामध्ये जर आपण ह्या बनवलेला असा त्या घालून घेतल्यान. तर तुम्ही पण असाच करा. आणि त्याच्यानंतर आपण त्या पीठ लावतो ना मग आपण जशी आपण चपाती लाटतो तसा लाटून घ्यायचा हा. म्हणजे जशी आपण पुरणपोळी करतो तशीच करूची हा. अरे बघा हे असं. तर हे बघा आपलं आता तव तापलेलो आपण तूप घालायचा वरनं. मी सांगते ही कोणती आहे. तर माझी बहीण बनवता आज आलू पराठे. तर ही आलू पराठ्याची रेसिपी तुमका आवडतं की नाही मग कमेंट्समध्ये सांगा. आणि जर आवडली व्हिडिओ बघून तर ही नक्की तुम्ही ट्राय करा.
तुमचे पण चांगले होतले. आपण जशी चपाती लाटतो तशीच लाटून घ्यायची, पीठ लावून. सेम तशीच प्रोसेस हा. हे बघा, जर आपण आतमध्ये भरलो तर असं बाहेर दिसून येतं. ह्या चारी साईड गेला, ह्या कोण सांगताला? तू बोल ना. तू बोल, तू मस्त. तर हे बघा, बहीण माझी काहीतरी तुमका सांगता. बोल. ह्या बघ, ह्या सगळ्या साईडने गेलेला आहे बघ. पूर्ण स्टफिंग बनवलेला, पूर्ण सगळं गेला मिश्रण सगळ्या साईडला गेला हा. गेला जा. मग आता आपण ही भाजून घेतलो. पातळ लाटायची, पातळ लाटायची. म्हणजे पराठा जाड असता पण पराठाचं- पातळ. तू का परत परत बोलतो? सॉरी, बोल तूच. आम्ही काय बोलत होतो? पातळ लाटायची. पातळ लाटायची. जाड लाटल्यावर एवढा चांगला लागत नाही. मागच्या वेळी मी बनवलेली ती जाड बनवलेली आहे. ही बघा, अशी माझी मस्त अशी गोल झालेली आहे. आता मी ती तव्यावर टाकते. गरम केलेलो आहे तो. तर खोबऱ्याची चटणी बनवून जाते जराशी. ही बघा, ही थोडीशी चपाती आपण कशी पहिले पलटतो तशी पलटून घ्यायची. जशी आपण पुरणपोळी करतो तसाच सेम हा. फक्त त्याच्यात आपण बटाटी घातलो तर गुळाचं पुरण असतं. या बटाटी वगैरे घालून, म्हणजे आलू पराठे ते पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी आणि आलू पराठे. म्हणजे जरा वेगळा हा, पण तसंच हा. कहना क्या चाहते हो? होममेड आलू पराठे. तर आपली एका साईडने पूर्णपैकी भाजलेली आहे. तुम्ही बघू शकता, ह्याच्यावरती आपण तूप घालून घेतलो मस्तपैकी. मी कधी खाते असं मका झालेला हा. नीट पैकी चारही साईडने भाजून घ्यायची. तर हे बघा, आता आपली झालेली आहे. मग आपण वरून तूप घालून घेऊया मस्तपैकी. तुम्ही पण असं तूप वगैरे लावा. तुपाच्या ऐवजी तेल पण लावू शकतात. हो, तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल पण लावू शकता, पण आम्ही तूप लावून घेतला. बटर पण लावतात. नाही गो, पण लावचं असं तर लावू शकतो. बटर पण तुम्ही माका लावू शकता. तरी बघा, आपली आता झालेली हा. तुमका आलू पराठ्याचा व्हिडिओ आवडलो असतात ते व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. मी आता खोबऱ्याची चटणी बनवत जातोय. खोबऱ्याची चटणी जशी आपण इडली सोबत आणि खातो तशीच असतं, तर ती मी आता बनवत जातोय. तर थँक्यू, बाय बाय.